जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण मोक्ष लक्षण पाहत आहे। घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश अशा सगळ्या प्रकारे समर्थांनी आकाशाबद्दल दृष्टिकोन सांगितला। हे त्यांनी का सांगितलं? आत्मा मुळात आहे तसाच आहे। तुम्ही त्याला जीवात्मा म्हणा, शिवात्मा म्हणा किंवा परमात्मा म्हणा किंवा निर्मळ आत्मा म्हणा, काहीही म्हटलं तरी आत्मा तसाच राहतो। साधक जाणीवेच्या अंगानं ज्या भूमिकेवरती आहे त्याप्रमाणे आत्म्याची नावे बदलतील, पण म्हणून आत्मा बदलला का? आणि हा सुद्धा मुद्दा समर्थांनी का सांगितला? कारण त्यांना मोक्षाचं लक्षण सांगायचं आहे म्हणून। आता मोक्षाचं लक्षण का सांगायचं आहे? कारण श्रोत्याचा प्रश्न असा आहे की संत संगतीमध्ये मोक्ष कधी प्राप्त होईल? मग आता मोक्ष ही काही बाजारात मिळणारी वस्तू नाही। किती दिवसात मिळेल बाबा? 5 वर्ष शिकल्यानंतर मिळेल की 10 वर्ष शिकल्यानंतर? म्हणून मोक्ष संकल्पना समजून घेणंही गरजेचं होतं आणि आपण कसे भ्रमामध्ये आहोत, संकल्पामध्ये अडकून आहोत हेही समजून घेणं गरजेचं होतं। एवढ्यासाठी समर्थांनी हे सर्व काही आपल्याला सांगितलं। याची सुरुवात किंवा याचा गुंता झालेला आहे आपल्या संकल्पामुळं की मी देह आहे। ही जी उपाधी आहे ही ज्या क्षणी निघून जाईल त्या क्षणी आत्मदर्शनच आहे, मात्र ही सहजासहजी जात नाही। आता कालपर्यंत आपण 54 ओव्या पाहिल्या। पुढे समर्थ काय उपदेश करतायत पहा। ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण, उपाधी शोधता अभिन्न मुळीचा आहे। पहा, आत्म्याचं हे जे लक्षण आहे ते एकत्वाचं लक्षण आहे। म्हणजे खरं पाहता आत्म्याव्यतिरिक्त अन्य काही नाहीच आहे। बाकी सर्व जे दिसतं ते दृश्य आहे, भासमान आहे। आता आत्मा जर या दृश्याचा साक्षी असेल आणि त्या व्यतिरिक्त काही नसेलच हे जर आपण जाणून घेतलं तर समर्थ म्हणतायत जीवपणाची उपाधी राहत नाही। कारण जीवपण हीच मुळात उपाधी आहे हे आपल्या लक्षात येईल जर आपण आत्म्याचं लक्षण पाहिलं तर। ओवीच्या सुरुवातीला ऐसे असा शब्द आहे। ऐसे आत्म्याचे लक्षण कैसे? त्यांनी सांगितलं अलीकडच्या ओवीत की आत्मा हा सर्व कर्ता, कार्य, कारण याचा द्रष्टा आहे, याचा साक्षी आहे, तो कशातही नाही। आता आपण आपल्या स्वतःमध्ये डोकावून पाहिलं तर आपण करता आहोत असं आपल्याला वाटतच असतं। तोंडानं कितीही जरी आपण म्हटलं की महाराज करतात, भगवंत करतो, राम करतो वगैरे वगैरे, तरी मूळ अंतःकरणातील भाव मी करता हाच असतो। हा भाव आपल्याला आलेला आहे आपल्या जीवपणामुळं। समर्थ म्हणतायत की एकदा आत्म्याचं लक्षण जाणून घेतलं की ही जीवपणाची उपाधी राहणार नाही। उपाधी शोधिता अभिन्न मुळीच आहे। उपाधीचा शोध घेतला तर ती उरत नाही असं ते सांगतायत। देह एकच आहे, त्या देहावरती कधी धोतर घातलं जातं, कधी शर्ट पॅन्ट घातला जातो, कधी शाल घातली जाते। हे सर्व उपाधीचे कपडे झाले। कपडे काढले की देह आहे तसा आत आहे, त्याप्रमाणे आत्म्याचा आहे। जीवपणाच्या उपाधीला घालवण्यासाठी जीवपण समजून घेणं गरजेचं आहे आणि आत्म्याचं लक्षणही। एकदा उपाधी समजून आली की ती उपाधी बाजूला होते आणि मग जे तिथे आहे ते मुळात आहे तसंच आहे, अभेदपणानं। घटाकाश, मठाकाश सगळीकडे आकाशच तर आहे। आपण घटामध्ये असलो तर घटाकाश, मठामध्ये असलो तर मठाकाश, इतकाच फरक आहे। घट एकदा फुटला
की सर्वत्र आकाशच आहे, तसा घट म्हणजे उपाधी फुटणं गरजेचं आहे. पुढं पहा ते काय म्हणतायत. जीवपणे एकदेसी अहंकारे जन्मसोसी, विवेक पाहता प्राणियासी जन्म कैचा. आता इथे समर्थांनी उपायाकडे निर्देश केला. हे सगळं आपण ऐकलं, आत्म्याबद्दल, जीवपणाबद्दल, उपाधीबद्दल वगैरे वगैरे. पण जोपर्यंत प्राणी म्हणजे जीव विवेक करत नाही, तोपर्यंत तो या कचाट्यातून सुटू शकत नाही. आपण मागेही पाहिलेलं आहे, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपला अभिमान आहे, आपलं अहम कर्तृत्व आहे. आणि हे अहम कर्तृत्व फलभोक्तृत्वाकडे आपल्याला घेऊन जातं. वासना वासनेलाच जन्म देते आणि पुन्हा त्यातून वासनाच निर्माण होते आणि एक प्रकारे वासनेच्या चक्रात मनुष्य अडकतो. जन्माचं कारण तर वासनाच आहे. त्यामुळं मृत्यू देहाला आला तरी मला मृत्यू आला अशा समजामुळं पुन्हा आपण जन्माला सिद्ध होतो. सद्गुरू किंवा संत आपल्याला जन्ममरणातून सुटण्याचा मार्ग सांगतायत. किंबहुना जन्ममरणापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू, हे पुढे समर्थांनी स्पष्ट सांगितलंच आहे. हे जे जीवपण आहे ते केवळ अहंकारानं बांधलं गेलेलं आहे. एखादी मोळी असावी पहा. वाळलेल्या झाडाच्या काठ्या फांद्या एकत्र बांधून ठेवतात आणि जळण्यासाठी घेऊन जातात. त्या बांधण्यासाठी एक दोरी लागते. ती दोरी म्हणजे हा अहंकार आहे. अहंकारानं आपण असे बांधले गेलेलो आहे. समर्थ म्हणतात, अशा पद्धतीनं जीवपण आपल्याला येऊन चिकटलेला आहे आणि आपण अहंकारामुळं जन्मदुःख सोसत आहोत, भोगत आहोत. प्रत्येक ठिकाणी हा अहंकार मुरलेला आहे. असं पहा, जर आपण एखाद्या कंपनीचे मालक आहे तर आपण अमुक कंपनीचे मालक या आवेशातच जीवन जगतो. तुम्ही कोण? तर मी अमुक अमुक कंपनीचा मालक, असं आपण आपली ओळख करून देतो. ठीक आहे, एखादा म्हणेल की कंपनीचं काम संपलं की कंपनीशी माझा काही संबंध नाही. पण तुम्ही कोण असं विचारल्यानंतर इतर कोणती तरी ओळख आपण देतोच. मग ती नावाची असेल, गोत्राची असेल, कुळाची असेल, जातीची असेल किंवा अन्य कोणतीही. या सर्व ओळखी आपण आपल्या अभिमानानंच आपल्याला जोडून ठेवलेल्या आहेत. हा अहंकार इतका खोल गेलेला आहे की आपण आपल्या देहाव्यतिरिक्त कोणीतरी आहोत. चैतन्य स्वरूपानं आपण देहामध्ये खेळत आहोत. देह आणि आपण वेगळे आहोत ही जाणीवच आपल्याला नाही. त्यामुळं मग हा अहंकार ही देहबुद्धीची मोळी घट्ट बांधून ठेवतो. त्याचं पर्यवसान पुन्हा पुन्हा जन्म घेण्यामध्ये होतं. समर्थ म्हणतात, यामध्ये जो विवेक करेल त्याला मात्र परत जन्म घ्यावा लागणार नाही. विवेक कोणता? आत्मानात्म विवेक, नित्यानित्य वस्तू विवेक. म्हणजेच जीवपणाला ओळखून राहणं, उपाधीला ओळखून उपाधीला बाजूला करणं म्हणजेच खरं पाहता विवेक आहे. ही पहिली आणि मुख्य साधना आहे परमार्थातील. मग एकदा जन्ममृत्यू या चक्रातून सुटला की मग मोक्ष काही वेगळा नाही. मग अशी म्हटलं नाही का, समर्थ स्पष्ट सांगतायत, पहा ही पुढची ओवी. जन्ममृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू. तत्वांचा शोध घेत गेल्यानंतर कळतं की आपणच मुळात तत्वरूप आहोत. म्हणजेच आपणच आत्मा आहोत. आपण तर जीव नाहीच आहोत. आता ही एक प्रकारची जाग आहे बरं का. पूर्वी आपण एक गोष्ट पाहिलेली आहे. एक वाघाचं पिल्लू मेंढरांच्या कळपात थांबलं. थांबल्यानंतर तिथेच वाढलं, मोठं झालं. ते स्वतःला मेंढरूच समजत होतं. ज्यावेळी त्याच्यासमोर खरा वाघ आला आणि दोघांनी आपापलं प्रतिबिंब पाहण्यात पाहिलं, तेव्हा त्या वाघाला कळलं की आपण मेंढरू नाही, आपण तर वाघ आहे.
डरकाळी फोडल्यानंतर त्याची त्याला जाणीव झाली. हीच आपली तऱ्हा झालेली आहे. आपण आहोत एक आणि स्वतःला समजून बसलो आहे निराळ. आहोत आपण सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म. काय मोठी व्याख्या आहे पहा आपल्या स्वरूपाची. आणि आपण स्वतःला अगदी हीन देह समजत आहोत. सुखदुःख भोगणारा, मान अपमान भोगणारा, जन्माला येणारा आणि पुन्हा मरून जाणारा, कर्म करणारा आणि कर्मांचे भोग भोगणारा, पाप पुण्य यामध्ये अडकून पडलेला. असं आपण आहोत का? मुळीच नाही. समर्थ म्हणतायत, तत्वांचा शोध घेत गेल्यानंतर हे लक्षात येईल. पण इथे प्रश्न राहतोच की हा शोध घ्यायचा कसा आणि हे ध्येय सांगायचं तरी कुणी आणि कसं, की तूच ते आहेस. आणि याचाच खुलासा ते पुढच्या ओवीत करतात. तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण, साधू करीती निरूपण आपुलेन मुखे. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. हे शास्त्रात झालं की आपण आत्मस्वरूप आहे, पण ते गुरूंकडून ऐकणं ही झाली गुरुप्रचिती. कारण गुरूंना त्याची आत्मप्रचिती असते. ज्यांनी हे स्वतः जाणलं की ते आत्मा आहेत, ते परब्रह्मस्वरूप आहेत, ते जेव्हा आपल्याला सांगतात की तू तेच आहेस, तेव्हा ती गुरुप्रचिती आहे. अशा पद्धतीनं त्यांनी ते सांगणं, इथे साधनेची सुरुवात आहे. इथे आपल्याला तो वाघ सांगतोय की अरे तू वाघच आहेस, मेंढरू नाहीस. इथे त्या महावाक्याचा उपदेश आहे, तत्वम असि. समर्थ म्हणतायत, आपण तेच आहोत, तेच ब्रह्मस्वरूप आहोत आणि हेच मुख्य महावाक्य आहे. फक्त ते साधूकडून ऐकावं लागतं. साधूकडून, संताकडून, सद्गुरूंकडून ऐकून त्या मार्गाचा विवेक धरावा लागतो. मग आता ज्यानं हे सद्गुरूंकडून ऐकलं आणि नुसतं ऐकलं नाही, तर ज्याच्या हे वृत्तीवरती आरूढ झालं, त्याला तत्काळच मोक्ष आहे. वृत्तीवरच आरूढ झालं तर बरं का, त्याच्या अलीकडे बऱ्याच पायऱ्या आहेत. आधी विश्वास आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, मग मार्गावरून उपासना आहे, साधना आहे आणि मग ते वृत्तीवरती आरूढ होतं. पण पूर्वकर्मांमुळं, पूर्वजन्मीच्या साधनांमुळं सद्गुरूंनी सांगितल्या क्षणी ते जर वृत्तीवरती आरूढ झालं, तर मग तिथेच मोक्ष आहे. जसं आपल्याला कोणी झोपेतून खडबडून जागं करावं, जागे झालो आपण, उठून बसलो, तर मग आता झोप आहे का? ज्या क्षणी जाग आली त्याच क्षणी झोप निघून गेली. झोपही आहे आणि जागही आहे असं संभवत नाही. समर्थ म्हणतायत, जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये. आत्म्याला मुळात बंधन नाहीच आहे, नव्हतंच. ते आलेलं होतं संकल्पानं, कल्पनेनं, भ्रमानं. ज्याला अनुग्रह झाल्या क्षणी हा भ्रम लक्षात आला, ज्याचे डोळेच उघडले, जो जागाच झाला, तो त्याच क्षणी मोक्षाला प्राप्त झाला. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. प्रश्न होता ना श्रोत्याचा की संत संगतीमध्ये केव्हा मोक्ष प्राप्त होतो? उत्तर पहा, जेची क्षणी अनुग्रह झाला तेची क्षणी मोक्ष झाला. पण असं अभावानं घडतं. हे घडणं यासाठी पूर्वसुकृत लागतं, अनेक जन्मांची साधना लागते, तर ते त्या क्षणाला घडून येतं. आणखी थोडासा आपण खोल जाऊन याचा अर्थ पाहूया. सद्गुरू तोच उपदेश करतात. आजपर्यंत हजारो वर्षे परंपरागत सर्व सद्गुरूंनी हाच उपदेश केलेला आहे की तूच ते ब्रह्म आहेस. पण उपदेश केल्यानंतर, त्या मार्गावरून चालत गेल्यानंतर त्याच वाक्याचा अर्थ नंतर उलगडत जातो. तू ब्रह्मच आहेस हे सद्गुरू सांगतात, पण वृत्ती त्यावरती आरूढ न झाल्यामुळं शिष्य पुन्हा संभ्रमात पडतो आणि हे सद्गुरू ओळखून असतात. म्हणून हे जे वाक्य आहे की तू ब्रह्मच आहेस, याची प्रचिती येण्यासाठी साधना देतात.
नाहीतर ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष प्राप्त झाला तर साधनेचं प्रयोजनच नाही. पण मग साधना दिली जाते आणि मग साधनेमध्ये हाच बोध साधकाला घटवावा लागतो. घटवणे असा शब्द आहे. तो बोध सर्वांगामध्ये अंतर्बाह्य मुरावा लागतो. तसा तो मुरला की मग त्याला अनुग्रहाची जाणीव होते की हाच खरा अनुग्रह आणि मग त्याच क्षणी तो मोक्षाला प्राप्त होतो. आपल्याला नाही का कुणीतरी 4 समजुतीच्या गोष्टी सांगतं. आपण आपल्या अभिमानामध्ये असतो, आपल्याच समजांमध्ये असतो. पण जेव्हा अनुभवांमुळं आपला अभिमान गळून पडतो, आपण जागे होतो, त्यावेळी आपल्याला सांगितलेल्या समजुतीच्या गोष्टींचा अर्थ आपल्याला कळतो की अरे, तो आपल्या भल्याचं सांगत होता ते मला आत्ता कळलं. सांगितलेलं होतं त्यानं पूर्वीच, पण आत्ता ते आपल्याला कळून आलं. तसंच सद्गुरूंचा बोध घडतो कधी एकदा आणि कळून कधी एकदा येतो. ज्या क्षणी तो कळून येतो तो क्षणच खरं म्हणजे अनुग्रहाचा आहे आणि मग त्याच क्षणी साधक मोक्षाला प्राप्त होतो. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. इथं खरं म्हणजे एक प्रकारे उत्तर देऊन झालं समर्थांचं. जी शंका होती की संत संगतीमध्ये मोक्ष कधी मिळेल, संत संगतीमध्येच मिळेल की नाही, आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. त्या संगतीशिवाय तत्काळ ही पदवी प्राप्त होणार नाही. आपण पूर्वी पाहिलेलं आहे की ही प्रक्रिया तत्काळच घडून येते. सूर्य आकाशामध्ये उदय पावला की त्याच क्षणी अंधार नाहीसा होतो. कालांतरानं अंधार गेलेला आहे असं घडून येत नाही. सूर्य आहे म्हणजेच अंधार नाही आणि अंधार आहे म्हणजेच तिथे प्रकाश नाही. अंधाराला जर आपण शोधायला गेलो सूर्यावरती तर तो कदापि सापडणार नाही. तसं जिथे ज्ञान आहे तिथे अज्ञान असू शकत नाही आणि एका क्षणातच ते नाश पावतं. समर्थ म्हणतायत अशा पद्धतीनं म्हणजे अनुग्रहाच्या पद्धतीनं तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते आणि तीही संत संगतीमध्ये. इथं खरं म्हणजे हे उत्तर देऊन झालेलं असलं तर ही गोष्ट वाटते क्षणात घडते अशी, पण त्यासाठी जीवनभर साधना करावी लागते. सर्व बाजूंनी साधना करावी लागते. मनुष्यांचंच काय, अगदी आदिनाथ भगवान शंकरसुद्धा साधनेमध्येच आहेत. सर्व संत महात्मे ऋषी मुनी हेही साधनेमध्येच आहेत. गुरुपदिष्ट साधना हा एकमेव मार्ग आहे या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी, मोक्षाच्या. पुढे पहा समर्थ काय म्हणतायत. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी आला मोक्षप्राप्ती. विवेक या गोष्टीला समर्थांनी इथे अधोरेखित केलं. ज्या क्षणी अनुग्रह होईल त्याच क्षणी खरं म्हणजे मोक्ष आहे. कारण आत्म्याला बंधन मुळात कधी नव्हतंच. ते बंधन आलेलं होतं ज्या भ्रमामुळं. तो भ्रम विवेकानंच घालवावा लागतो. अविचारामुळं जो भ्रम आलेला आहे तो विचाराने नको का घालवायला, म्हणून नित्यानित्य विचार विवेक तिथं करावा लागतो. मग स्वप्नातून जागं झालेल्याला जसं स्वप्न उरत नाही तसं ज्याला विवेकानं जागृती आली त्याला मोक्षप्राप्तीच होते. त्याला मग आता जीवभाव नाही, त्याला देहबुद्धीच्या संकल्पाचं आवरण नाही. हीच गोष्ट अतिशय सुंदर शब्दांमध्ये समर्थ सांगतात. अज्ञान निसीचा अंती संकल्प दुःखे नासती, तेणे गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. संकल्प दुःख म्हणजेच देहबुद्धी बरं का. समर्थ म्हणतायत अशा रीतीनं या विवेकामुळं अज्ञानाच्या रात्रीचा नाश होतो. मग मोक्षप्राप्तीला तिथं विलंब नाही, उशीर नाही, अवकाश नाही. तत्काळ मोक्षप्राप्ती आहे. तोडावया स्वप्नबंधन नलगे आणिक साधन, तयास प्रयत्न जागृती वीण बोलोची नये.
अन्य कोणतेही प्रयत्न किंवा साधन करावं लागत नाही, केवळ आणि केवळ जागं व्हावं लागतं असं समर्थ म्हणतायत. पण तेच अलीकडं असं सांगतात की विवेक करावा लागतो. ही जाग येण्यासाठीच विवेक आहे. जर विवेक नसेल तर जाग कदापि येणार नाही. आणि जाग आल्या आल्या जसं स्वप्न राहत नाही किंवा झोप राहत नाही, तसं एकदा कळून आलं की मी कोण, मग तिथे संकल्प दुःख राहत नाही, अज्ञान राहत नाही, देहबुद्धी राहत नाही. तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास आणिक नाही उपाव, विवेक पाहता वाव बंधन होये. हेच समर्थ सांगतायत. संकल्पानं बांधलेल्या या जीवाला सोडवण्यासाठी आणखी कोणताही उपाय नाही. विवेक करावा. मी कोण आहे याचं सतत स्मरण करावं. ते महावाक्याच्या रूपानं सद्गुरूंनी सांगितलेलंच असतं, तत्त्वम असि. पण ते घोटवावं लागतं, आणि तेही विवेकाच्या मार्गानं. आणि मग असं केलं की मग बंधन हे बंधन म्हणून राहतच नाही. मुळात ते बंधन असतच नाही, तो आपला भ्रम असतो, गैरसमज असतो. आता जर विवेकही असेल आणि सद्गुरू वाक्याचं चिंतनही असेल तर मग तो भ्रम राहणारच नाही. समर्थ समासाच्या शेवटी एक इशारा पण देत आहेत. विवेक पाहिल्या विण, जो जो उपाव तो तो सीण, विवेक पाहता आपण आत्माचा असे. विवेक दृष्टीनं जर पाहिलं तर खरं म्हणजे आपण आत्माच आहोत. पण या विवेकाच्या दृष्टीला न ठेवता आपण कितीही जरी साधनं केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे समर्थ स्पष्टपणे सांगतायत. तुम्ही आपल्या स्वतःमध्ये डोकावून पहा किंवा समाजामध्येही पहा. पुष्कळ वेळा साधने जी केली जातात ती मी कोण हे जाणून घेण्यासाठी केलीच जात नाहीत. साधं नामस्मरणाचं आपण उदाहरण पाहूया. राम 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 म्हणताना राम म्हणजे आपणच आहोत, आणि आपण म्हणजेच राम आहोत, आणि तेच आपलं आत्मस्वरूप आहे. हे चिंतन, हे स्मरण आवश्यक आहे. आणि नुसतं आवश्यक नाही तर त्यासाठी तो रामच तू आहेस हे सांगणारे सद्गुरूही पाहिजेत. ते जर नसेल तर नुसतंच राम 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 म्हणत राहणं यामध्ये केवळ शीण आहे. तसंच अनेक प्रकारच्या उपासनांचं आहे. तीर्थयात्रा असतील, पारायणे असतील, यज्ञयाग असतील, ध्यानधारणा असेल किंवा काहीही असेल, जर तिथे विवेक नसेल, आत्मानात्म विचार नसेल तर तो केवळ आणि केवळ शीण आहे. त्यानं प्राप्त काही होणार नाही, हे समर्थ अगदी स्पष्टपणे सांगत आहेत. आत्मयाच्या ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. आत्म्याला बंधन नाहीच आहे, आत्म्याला मोक्षही नाही आहे. मोक्ष मिळणार कोणाला? जीवाला मिळणार. श्रोत्याचा प्रश्न होता, मोक्ष सत्संगतीमध्ये केव्हा मिळेल? याचं विस्तृत उत्तर दिल्यानंतर समर्थ त्याच्याही पुढे जाऊन सांगतायत की या मोक्षाची संकल्पनासुद्धा जोपर्यंत जीवभाव आहे, देहबुद्धी आहे, तोपर्यंतच सत्य आहे. प्रत्यक्ष आत्म्याच्या ठिकाणी ना मोक्ष आहे, ना बंधन आहे, ना जन्म आहे, ना मृत्यू आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्षलक्षण नाम समास 7वा श्रीराम. पुढे आता 8वा समास आहे आत्मदर्शन नावाचा. तो आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.